महेश सूर्यवंशी. मी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ लातूर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. मी तसा प्रॉपर यवतमाळचा आहे. सर्वप्रथम मला दोन ओळी आठवल्या. मज पामर आहे काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण, पायाची वाहनं पायी बरी. या उक्तीप्रमाणे आपण आमच्यासारख्या या नवीन पामरांना रोहिणी पब्लिकेशनद्वारे ह्या कविता सादरीकरणाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या कविता सादर करायला सुरुवात करतो. कविता सादर करण्याआधी दोन ओळी घेतो की मी तू भांडत असतो जाती जातीमध्ये, मी तू भांडत असतो जाती जातीमध्ये, ते तर जवान लढून गेले जवान मातीमध्ये. मी तू भांडत असतो जाती जातीमध्ये, ते तर जवान लढून गेले जवान मातीमध्ये. आणि मला जराशी भीती वाटते कळ आली की, मला जराशी भीती वाटते कळ आली की, तो तर जवान झेलून गेला गोळी छातीमध्ये. मी भांडत असतो जाती जातीमध्ये. एक वाक्य सुचलं होतं असंच मागे सादर करतो. एखादा कवी मंदिरामध्ये गेला आणि देवाकडे काय मागायचं असेल तर तो माझ्यासारखा एखादा प्रेमळ किंवा सोज्वळ, म्हणजे तसा मी नाही, एक मनाला काय हरकत आहे, देवाला हा मागतो की काय मागावं त्या परमेश्वराकडे. बनवता आलं तर चहा बनव तिच्या कपातला. काय मागावं त्या परमेश्वराकडे, बनवता आलं तर चहा बनव तिच्या कपातला, नकळत तिच्या ओठांवरचा प्रवास तरी घडे. अजून दोन वेळी सादर करतो. तुला कधी तर आठवण माझी छळते का, तुला कधी तर आठवण माझी छळते का, आठवण येता नयनी अश्रू ढळते का. आणि प्रत्येकाला कळले जरी प्रेम म्हणजे काय असते, प्रत्येकाला कळले जरी प्रेम म्हणजे काय असते, प्रत्येकाला कळले तरी प्रत्येकाला वळते का. तुला कधी तर आठवण माझी छळते का, आठवण येता नयनी अश्रू. आणि अजून दोन ओळी घेतो की तुझ्यासारखा वेळ सखे मी आता कुणाला देत नाही, तुझ्यासारखा वेळ सखे मी आता कुणाला देत नाही, तुझ्यासारखा हात सखे मी हातात कुणाचा घेत नाही. आणि केलाच कुणी नाजूक असा गाल समोरी माझ्या, केलाच कुणी नाजूक असा गाल समोरी माझ्या, तुझ्यासारखी सहजासहजी पप्पी कुणा मी देत नाही. ह्या काही दोन दोन ओळी होत्या छोट्याशा. आता कविता सादर करतो. आशा करतो तुम्हाला आवडेल. प्रत्येकाचा आता शेतकरी कुटुंबातले बरेच जण असतील तर एक बापावर अशी छोटीशी कविता लिहिली होती की रानामध्ये महाबाप घाम कष्टाचा गाळतो, रानामध्ये महाबाप घाम कष्टाचा गाळतो, पोट भळाया आमाचे जीव उन्हात जाळतो. काट्या कुट्याचा सोबती बाप पण खरं माणूस, काट्या कुट्याचा सोबती बाप पण खरं माणूस. कसा हसतोय बघा जेव्हा डोलतो कणूस, ज्वारीचा कणूस असतो जेव्हा भरून तो डोलतो तेव्हा बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि चेहऱ्यावर हास्य असतं. म्हणून कसा हसतोय बघा जेव्हा डोलतो कणूस. नाही खासदार आमदार बाप मभा इमानदार, नाही खासदार आमदार बाप मभा इमानदार. कसा तुटका तुटका बाप करतो संसार, कसा तुटका तुटका बाप करतो संसार. माय होते आधार माया बापाची सावली, माय होते आधार माया बापाची सावली. माय उभी रखू माई बाप विठ्ठल माऊली, माय उभी रखू माई बाप विठ्ठल माऊली. शेवटची एक आता प्रेमाचं वातावरण बनलंच तर एक प्रेमाची कविता सादर करतो आणि पूर्ण विराम देतो. आता शाळेमध्ये प्रत्येकाला प्रेम होतं म्हणजे असं म्हणतात, आता काय माहिती. तर शाळेमध्ये मला पण एक अशीच आवडायची. आता तिचं लग्न झालं तर तिला चोरून आणि अशी एक कविता लिहिली होती की शाळेमध्ये चोरून चोरून सखे तुला मी बघायचो, शाळेमध्ये चोरून चोरून सखे तुला मी बघायचो. वर्गामधल्या बाकावरती नाव तुझे मी लिहायचो, वर्गामधल्या बाकावरती नाव तुझे मी लिहायचो. मधल्या सुट्टीमध्ये तू मैदानावर असायची, मधल्या सुट्टीमध्ये तू मैदानावर असायची. तुला पाहणे वर्गामध्ये खिडकीपाशी बसायचो, शाळेमध्ये चोरून चोरून सखे तुला मी बघायचो. मित्राला तू माझ्या सखे, आता आपल्याला आवडणारी एखादी मैत्रीण आपल्या मित्राला जर बोलली तर आपल्याला कसं जलशी जलन फील होतं ते एक मांडायचा प्रयत्न केला की मित्राला तू माझ्या सखे दोन शब्द जरी बोलायची, खरं सांगतो ऐक सखे आतून खूप मी जळायचो. शाळेमध्ये चोरून चोरून सखे तुला मी पाहायचो.
बुरके बुरके केस तुझे ग वाऱ्यावरती उडायचे, बुरके बुरके केस तुझे ग वाऱ्यावरती उडायचे, उडणाऱ्या त्या केसांना मी इकडे आले म्हणायचो, शाळेमध्ये चोरून चोरून सखे तुला मी पाहायचो, मैत्रिणीच्या घोळक्यामध्ये जोरजोरात तू हसायची, मैत्रिणीच्या घोळक्यामध्ये जोरजोरात तू हसायची, तुझे हसणे व्हायचे अन जाळ्यात तुझ्या मी फसायचो, तुझे हसणे व्हायचे अन जाळ्यात तुझ्या मी फसायचो, शाळेमध्ये चोरून चोरून सखे तुला मी पाहायचो, वर्गामधल्या बाकावरती नाव तुझे मी लिहायचो, वर्गामधल्या बाकावरती नाव तुझे मी लिहायचो, वर्गामधल्या बाकावरती नाव तुझे मी लिहायचो. धन्यवाद.